मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आदिवासी विकास विभागाचे जे काही फॉर्म आहेत पहा ते भरणं सुद्धा चालू आहे. तुम्ही फॉर्म भरला असेल तर लगेच अभ्यासाला लागा, कारण की वेळ फार कमी पहा. यामध्ये बरेच जण या ठिकाणी चांगले अभ्यास करणारे सुद्धा उतरणार आहेत. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला आत्तापासूनच अभ्यास करायचा आहे पहा. मित्रांनो, या ठिकाणी आपण फास्ट रिव्हिजनसाठी पहा एक PDF बनवलेली. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत 249 रुपयाला. पैशाकडे पाहू नका, 249 रुपये आपण चालता बोलता खर्च करतो. परंतु योग्य ठिकाणी अभ्यास जर केला आपण चांगल्या प्रकारे तर तुम्हाला नोकरी पण लागू शकते पहा. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या. PDF मध्ये सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. सर्व विषयाचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत पहा. फास्ट रिव्हिजनसाठी असणारे कुठेही तुम्ही वाचू शकता मोबाईलवरती आणि कुठून पण अभ्यास करू शकता. तुम्ही जॉब करत असाल, रानात काम करत असाल किंवा कुठेही जात असाल, प्रवासात असाल, तुम्ही चालता बोलता रिव्हिजन करू शकता. अतिशय IMP अशा आहे PDF आपण बनवले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. 249 रुपये आपण कुठेही खर्च करतो. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न मित्रांनो, द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक कोण आहे मित्रांनो? तो शिखर धवन. ऑप्शन क्रमांक 1 शिखर धवन या पुस्तकाचे लेखक आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आलं आहे? की भारताचं पहिलं ग्रीन डेटा सेंटर कोणत्या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्षात ठेवा मित्रांनो, गाझियाबाद. लक्षात ठेवा, गाझियाबाद या ठिकाणी पहिलं ग्रीन डेटा सेंटर या ठिकाणी स्थापन करण्यात आले पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेस मार्गावर बनवण्यात आला आहे? मित्रांनो, हा कोणत्या एक्सप्रेस मार्गावरती बनवण्यात आलेला आहे? तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने चालू केला आहे? तर मित्रांनो, हा कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर आदिवासी. ऑप्शन क्रमांक 4 आदिवासी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर मित्रांनो, कोण ठरले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 शुभांशु शुक्ला. ऑप्शन क्रमांक 1 शुभांशु शुक्ला. नेक्स्ट आहे पहा, 100% डिजिटल बँकिंग झालेलं भारताचं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो, कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं याचं उत्तर आहे पहा केरळ. केरळ हे राज्य मित्रांनो 100% डिजिटल बँकिंग झालेलं भारतामधलं पहिलं राज्य आहे. नेक्स्ट आहे प्रश्न आहे मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर लक्षात घ्या मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची जी काही स्थापना आहे ती 1600 करण्यात आली पहा. लक्षात ठेवा, 1600 राणी एलिझाबेथ प्रथम यांनी केली होती. ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट 1857च्या युद्धानंतर आणि 1858च्या कायद्याने करण्यात आला होता. नेक्स्ट आहे पहा, 1325 मीटर उंची असणारं सातपुडा पर्वतामधील अस्तंबा हे शिखर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, अस्तंबा हे जे काही शिखर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार याचं बरोबर उत्तर आहे पहा. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी 249 रुपयाची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. 249 रुपये आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात.
त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो. 249 रुपयाला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला 249 रुपये टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. 249 रुपयाला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. सातपुडा पर्वतामधील सर्वात उंच शिखर धुपगड 1350 मीटर उंच आहे आणि सातपुडा पर्वतामधील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अस्तंभ आहे 1325 मीटर आणि हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. कुठं? नंदुरबारमध्ये. खालीलपैकी कशामध्ये गतीज ऊर्जा आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, की गतीज ऊर्जा कशामध्ये आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, वाहतं पाणी. ऑप्शन क्रमांक 1 वाहत्या पाण्यामध्ये मित्रांनो काय आहे? गतीज ऊर्जा आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलेलं चिपको आंदोलन कशाशी संबंधित होतं? तर मित्रांनो कशाशी संबंधित होतं? तर लक्षात ठेवा, वृक्ष संवर्धनाशी संबंधित होतं पहा. मित्रांनो हे आंदोलन उत्तराखंडमध्ये झालं. सुंदरलाल बहुगुणा यांना 1981 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2009 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार यांना देण्यात आला आहे पहा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी कोण करतं? तर लक्षात घ्या मित्रांनो, हिशोब तपासणी कोण करतं? स्थानिक निधी खाती आणि महालेखापाल हे करत असतात पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. पर्यायामध्ये गायीच्या 4 जाती नमूद केल्या आहेत. त्यापैकी कोणत्या जातीची गाय अधिक दूध देते? सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 होल्स्टियन फ्रिजियन. लक्षात ठेवा, ही सर्वात जास्त दूध देणारी पहा. आणि सगळ्यात जास्त भारतीय दूध देणारी गाय कोणती आहे? तर साईवाली पहा. साईवाली कोणती? आपली इंडियन पहा. लक्षात ठेवा, भारतीय. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. पटकन उत्तर द्यायचं आहे. बिहार राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी शेरशाह सुरीची कबर आहे? बिहारमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो सासाराम. शेरशाह सुरीची कबर बिहार राज्यामध्ये सासाराममध्ये पहा. 2022 मध्ये भगवान बुद्धांची शयन मुद्रामधील प्रतिमा बोधगया बिहारमध्ये स्थापन करण्यात आली होती. सारनाथ मित्रांनो उत्तर प्रदेशमधलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे पहा. लक्षात ठेवा, या ठिकाणी गौतम बुद्धाने आपला पहिला उपदेश दिला होता, सारनाथ या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग टिंबटिंब यांनी सर्वप्रथम प्रचलित केला. तर मित्रांनो लक्षात घ्या, औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग कोणी प्रचलित केला? तो ऑप्शन क्रमांक अर्नॉल्ड टायनबी यांनी हा प्रचलित केला होता पहा. आपल्या भारतीय औद्योगिक क्रांतीचे जनक कोण असतील? तर ते जमशेदजी टाटा आहेत पहा. जगाच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहे? जगाच्या नॉर्मल बोरलॉग. आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहे पहा मित्रांनो? MS स्वामीनाथन. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक जर कोणी विचारलं तर वसंतराव नाईक आहेत पहा. आणि श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? वर्गीस कुरियन. सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पहा. चला 15 नंबरचा प्रश्न मित्रांनो, इंद्रधनुष्यामधील क्रमवार 5वा रंग कोणता आहे? तर इंद्रधनुष्याचा क्रमवार 5वा रंग कोणता आहे? तर निळा याचं बरोबर उत्तर आहे पहा. इंद्रधनुष्यामधले क्रमवार रंग लक्षात ठेवा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की दुर्गापूर हा पोलाद प्रकल्प 1962 साली कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला? तर दुर्गापूर हा जो काही पोलाद प्रकल्प आहे मित्रांनो, हा प्रकल्प ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटनच्या मदतीने चालू करण्यात आला पहा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील हा लोह पोलाद प्रकल्प होता. चला पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा, भिलाई मित्रांनो, भिलाई हा छत्तीसगडमध्ये याला रशियाने मदत केलेली पहा. त्याच्यानंतर रूरकेला हा याला जर्मनीने मदत केलेली पहा. ओरिसामध्ये दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये याला सुद्धा कोणी मदत केलेली? तर ब्रिटननी मदत केलेली पहा. लक्षात ठेवा. मारवाड अश्व महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो? तर जोधपूर मित्रांनो लक्षात ठेवा, राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी मारवाड अश्व महोत्सव आयोजित केला जातो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय मित्रांनो कोणत्या ठिकाणी? वॉशिंग्टन DC या ठिकाणी पहा. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो 1944 साली बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर सातवाहन वंशाचे जे काही संस्थापक होते मित्रांनो ते कोण होते? लक्षात घ्या, तर ऑप्शन क्रमांक 3 सिमुख हे होते पहा. सिमुख हा सातवाहन वंशाचा संस्थापक होय.
सातवण हे महाराष्ट्रातील पहिलं राजघराणे पहा. आजचं पैठण शहर जुन्या काळी प्रतिष्ठित नावाने ओळखलं जात असे आणि प्रतिष्ठान सातवाहनाच्या राजधानीचं नाव होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणतं आम्लाचं वैशिष्ट्य नाही आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, ते लाल लिटमसमध्ये निळ्यामध्ये बदलतात, ही आम्लाचं या ठिकाणी वैशिष्ट्य नाही पहा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही. तर कोण नाही मित्रांनो, तर लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नवजी माळी हे टिंबटिंब यांचे शिष्य होते. तर कोणाचे शिष्य होते. तो ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम महाराज. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणाचे होते, संत तुकाराम महाराज यांचे होते पहा ते शिष्य. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो की 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर मित्रांनो रंगून, ऑप्शन क्रमांक 1 रंगून या ठिकाणी ठेवलं होतं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, महाराष्ट्रामध्ये वास्तव करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती वर्ष असायला हवं. तर लक्षात घ्या मित्रांनो 25, ऑप्शन क्रमांक 2 25 याचं बरोबर उत्तर आहे पहा. राजकीयदृष्ट्या साम्यवादी पण आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही प्रणाली वापरणारी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे. मित्रांनो कोणत्या देशाची आहे, तर चीन, ऑप्शन क्रमांक 2 चीन. मित्रांनो याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे चीन. पाऊस सुरू झाला तेव्हा गीता घरी आली या वाक्याचा प्रकार कोणता आहे. तर मित्रांनो हे मिश्र वाक्य. लक्षात ठेवा, जेव्हा एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य उभयनव्याने जोडलेलं असतं त्याला काय म्हणतात, मिश्र वाक्य म्हणतात. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, दया या शब्दाचं धातुसाधित रूप कोणतं होईल. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो दयाळू हे होईल पहा. कोणतं होईल, दयाळू हे होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, पूर्वी कधी न घडलेलं याचा अर्थ काय होतो. तर अभूतपूर्व. लक्षात ठेवा अभूतपूर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो शुद्ध शब्द कोणता आहे, तो ऑप्शन क्रमांक 2 हा या ठिकाणी शुद्ध शब्द आपल्याला दिसत आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे पहा, ही वाईट कल्पना नाही या वाक्याचं होकारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे पहा. तर मित्रांनो ही कल्पना बऱ्यापैकी आहे, याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्यावेळेस आपण नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करतो त्यावेळेस वाक्याच्या अर्थामध्ये काहीच बदल झालेला नाही पाहिजे ना आपल्याला. तू या सर्वनामाची विभक्ती कोणती आहे. तर मित्रांनो तू या सर्वनामाची विभक्ती कोणती आहे, तर प्रथम आहे पहा. ज्या एकवचनी आणि अनेकवचनी नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय नसतो ते प्रथम विभक्ती मानावं पहा. प्रथम विभक्तीचा कार्यकर्त या ठिकाणी कर्ता असतो पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय शोधा. आकाश फाटणे. तर आकाश फाटणे म्हणजेच काय म्हणे मित्रांनो की चारही बाजूनी संकट येणे. चारही बाजूनी संकट येणे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की 5000 यातील 5 हे कोणतं विशेषण आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो हे कोणतं विशेषण आहे, ऑप्शन क्रमांक 2 संख्यावाचक विशेषण आहे पहा. कोणतं संख्यावाचक. समजलं. तर मित्रांनो नामाबद्दल अधिक माहिती नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे मित्रांनो विशेषण होय. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत पहा. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषण 5, पहिला, चौपट, सर्व काही, हे काय मित्रांनो याचे स्पष्टीकरण आहे पहा. माधुरी आईस्क्रीम खात असे या वाक्यामधलं रीती भविष्यकाळामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. मित्रांनो रीती भविष्यकाळामध्ये याचं रूपांतर कसं होईल की माधुरी आईस्क्रीम खात जाईल हे झालं याचं रीती भविष्यकाळामध्ये रूपांतर. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो लेखनदृष्ट्या आपल्याला आज चुकीचा शब्द ओळखायचा आहे. तर पहा पितांबर हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे पहा. समजलं. अशुद्ध शब्द आहे पहा. पितांबर शब्द कसा होईल, तर पीला पहिले व्हॅलंट येईल पहा अशी, असा शब्द तो योग्य आहे पहा पितांबर. समजलं. बाकी जर पहा खालील दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे पहा. खाली दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शब्द आहे किडूक मिडूक. हा अभ्यस्त शब्द आहे पहा. एका जर पूर्ण शब्दाची डबल झाली तर तो पूर्ण अभ्यस्त असतो, परंतु या ठिकाणी काही शब्द जर बदलून आले तर तो मित्रांनो या ठिकाणी अंशाभ्यस्त असतो पहा. लक्षात ठेवा अंशाभ्यस्त. पुढचा प्रश्न मित्रांनो की पावलोपावली या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो हा कोणता समास आहे, ऑप्शन क्रमांक 2 अव्ययभाव समास आहे पहा. प्रत्येक पावलाला बघा स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक ह्या सामासिक शब्द अव्ययभाव समासाचे काय आहेत पहा उदाहरण आहेत. अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत पहा.
सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही याचा उद्देश आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो मुलगा, येणारा मुलगा आहे म्हणून उद्देश म्हणून काय आहे? मुलगाचे पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न मित्रांनो, तन्मय या शब्दामधील संधी सोडून योग्य पोट शब्द ओळखायचा आहे पहा. तन्मय. तर ऑप्शन क्रमांक 3 तत अधिक मय ही मित्रांनो अनुनासिक संधी पहा. ऑप्शन क्रमांक 3 अनुनासिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, पुढील म्हणीचा बरोबर अर्थ शोधायचा आहे पहा. बुडत्याचा पाय खोलामध्ये. तर या ठिकाणी पहा, अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होते, याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. समजलं? म्हणजे अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होती पहा. नेक्स्ट आहे पहा, धर्म धर्म धर्मपासून धार्मिक तर धीटपासून काय होईल? तर धीटपासून मित्रांनो काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 धिटाई होईल पहा. लक्षात ठेवा, धिटाई. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा यातील नकारार्थी वाक्य बनवायचं आहे पहा. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका हे झालं याचं नकारार्थी वाक्य. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, हा असा असला इतका ही कोणते विशेषण आहेत? तर मित्रांनो ही कोणती विशेषण आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो सर्वनाम साधित विशेषण आहेत पहा. जतन या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 संगोपन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे संगोपन. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. वडील गेल्याने तो टिंब पाडला. तर वडील गेल्याने मित्रांनो तो काय पाडला? ऑप्शन क्रमांक 2 उघडा पाडला पहा. वडील गेल्याने तो काय झाला? उघडा पाडला. खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दासाठी एक शब्द निवडायचा आहे. बैल मानेवरील उंचावट्यामुळे छान दिसतो. हे मित्रांनो काय पहा? ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. वशिंड असं म्हणतात त्याला. काय म्हणतात? वशिंड शब्द आहे पहा असा वशिंड. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणता आहे? तर विषयी. ऑप्शन क्रमांक 1 विषयी याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हा कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर विसर्ग संधी. ऑप्शन क्रमांक 4 विसर्ग संधी. पुढीलपैकी एकवचन अनेकवचनी अयोग्य जोड्या असलेला पर्याय कोणता आहे? तो डोके याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. कवितेची रचना करणारी म्हणजेच काय? तर मित्रांनो लक्षात घ्या, कवितेची रचना करणारी म्हणजेच काय? कवयित्री. ऑप्शन क्रमांक 4 कवयित्री. मित्रांनो तुम्ही इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे, तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230048 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.